नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यात 50 मिनिटाच्या मॅरेथॉन बैठकीची माहिती दिली आहे। त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर अत्यंत सडकून टीका केली आहे। नुकतेच ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत। या प्रवेशानंतर आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे आणि या 6 खासदारांनी घेतलेली अमित शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे। अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलंय। ही एक बैठक केवळ खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामावर केंद्रित होती। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते आणि पंतप्रधान आवास योजनेसारखे विविध विकास कामाचे प्रस्तावे आणि पत्रे अमित शहा यांच्याकडे देण्यात आले होते। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।